अध्यक्ष महोदय, छत्रपती पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होत आहे? छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते, त्यांची धर्मावर श्रद्धा होती, त्या श्रद्धेप्रमाणे ते वागत होते. देव देवतांना आणि साधू संतांची पूजा करायची, धर्मासाठी देवळासाठी ते दान देत होते, खर्च करत होते. हिंदू धर्मावर पूर्ण विश्वास होता, त्यांचा श्रद्धा होती. पण त्याचा अर्थ त्यांनी कधीही त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या धर्माचा द्वेष केला अशी एकही ओळ इतिहासात कुठं नाही. त्यांनी एखादं दुसऱ्याचं धार्मिक स्थळ पाडलं असं कुठेही एकही ओळ नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण महाराष्ट्र कुठल्या दिशेने नेणार याचा विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मशिदींना दान व इनाम दिल्याच्या नोंदी आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काय काय करायचं आणि आपल्या मर्यादा किती सोडायच्या आणि किती टोकाला जायचं आणि त्यांचं ते मर्यादा सोडण्याचं काम सरकारने हतबल होऊन किती काळ बघायचं, याला काही टाइम लिमिट ठेवावं. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, निवडणूक झाली, सगळं जिकडं तिकडं झालं, ज्यांचा पराभव व्हायचा त्यांचा पराभव तुम्ही केलेला आहे. आता अध्यक्ष महोदय, पुन्हा त्याच गोष्टी उगाळण्याची गोष्ट योग्य आहे असं वाटत नाही. अध्यक्ष महोदय, 2024 मध्ये 59 जातीय दंगलीपैकी अध्यक्ष महोदय 59 जातीय दंगली झाल्या, त्यातल्या 12 दंगली महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. 22 पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश जातीय दंगलीमध्ये वाढ झाली. 24 मध्ये महाराष्ट्रात 12, गुजरातमध्ये 5, मध्य प्रदेशमध्ये 5 आणि राजस्थानमध्ये 3 अशा दंगली झाल्या. अध्यक्ष महोदय, ह्या दंगली का होतात, कशा होतात आणि आपण महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय, याच्यातनंच आपला किती अस्वस्थता खाली आपण तयार केलेली आहे हेही बघण्याचं काम अध्यक्ष महोदय करावं. आता अमरावती परिसरात दंगल झाली, परवा नागपूरला दंगल झाली. आता नागपूरच्या दंगलीत असं सांगण्यात आलं की हा पूर्वनियोजित कट होता. अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होता काय? पूर्वनियोजित कट म्हणजे प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग आहे म्हणजे कुठेतरी सिटिंग करून प्लॅनिंग केलेलं असेल, बसले असतील ना. पोलीस खाते काय करत होतं? पोलीस खात्याला पूर्वनियोजित कट जर पकडता आला आधी तर ते खरं पोलीस खातं. म्हणजे अध्यक्ष महोदय, आपणच कबूल करतोय अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो, पण पूर्वनियोजित कट झाला आणि ती दंगल झाली. आणि नागपूर सारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात, तिथं दंगल घडवून दाखवली म्हणजे कौतुक आहे करणाऱ्यांचं, दंगल करणाऱ्यांचं. म्हणजे सगळ्यात टॉप स्किल वापरलं, त्यांचा सत्कारच करायला पाहिजे एका अर्थानं. की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनांचा खेळवाड केला, म्हणून सरकारने अशा गोष्टीकडे जास्त ठामपणाने बघितलं पाहिजे. सरकारला चालतंय असा एक इनडायरेक्टली सटली मेसेज जातोय, कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील अचानक वेगवेगळ्या भावना भूमिका घेतात आणि लोकांना असं वाटायला लागतं अरे हे वरनच आपल्याला लायसन्स आहे याचं. त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी तरी आपण हे त्याचं उदात्तीकरण करणं, त्याला जास्त प्रोत्साहन देणं, ही भूमिका सरकारमधल्या बसलेल्या कोणी घेऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. शेवटी राजकारणाच्या ठिकाणी पण समाज जीवनाचा उद्ध्वस्त केला तर हे दाओसला जाऊन 15 लाख कोटी आणले ना, ते सगळे 15 लाख कोटी जातील दुसऱ्या राज्यात. अशी जर मानसिकता महाराष्ट्रात आपण ठेवायला लागलो तर माणसं फार जवळ येणार नाहीत आपल्या. त्यामुळं तुम्हाला 15 लाख कोटी रुपये आणले, व्हेरी गुड, आम्ही त्याचं अभिनंदन केलं. पण ते 15 लाख कोटीवाले एमओई केलाय, आलेले नाहीत अजून. तुमचा अभ्यास केला आणि हे आकडेवारी जर त्यांनी गुगलवर जाऊन बघितली तर ते दुसरं राज्य हुडकतील एखाद्या वेळी. आणि म्हणून माझी विनंती आहे की वेळीच सावधगिरीवरून सांभाळायचं, महाराष्ट्र सावरण्याचं काम ह्या मुख्यमंत्र्यांनी आणि करावं. संपत आलं. बोला. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून निघाले, सुटून आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, वेदानुसार बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं विधान त्यांनी केलं. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले का स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते आग्र्याहून सुटून आले? एवढं विधान टोकाचं झालेलं आहे. आता ते प्रशांत कोरटकर नागपूरचा कोण आहे, त्याने इंद्रजित सावंतांना
हे केलं त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं की नाही मला माहित नाही. ऐकलं का तुम्ही? तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो, जिजाऊंच्या बद्दल बोलतो. हे काय चाललंय? त्याला तुम्ही दोघांनी केली? कधी 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 केलं? पाटील साहेब बोला, आपण बोला. अध्यक्ष महोदय, सभासदांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर अटकेचं ड्रीम अनेकांना आहे महाराष्ट्रात. त्यांनी एखाद्या वेळ टाकलं असेल आणि ते सांगत असतील. अटक झाली तर सरकारने सांगावं, पण इतका उशीर का लागला? कोर्टाने केस लावली का? बर, त्याने झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने? त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने बोलल्यावर त्याला 10-20 जणांचं संरक्षण. काय चाललंय काय राज्यात, महाराष्ट्रात? अशा माणसाला संरक्षण म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हे पुन्हा एकदा तुम्ही इंडिकेट करताय. हा माझा मूळ मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, प्रोटेक्शन हा विषय, कुणाला प्रोटेक्शन? किती 4-4 गाड्या आपल्या सरकारशी संबंधित नावं घेतली की परत कोणतरी म्हणेल सभागृहात नाहीये, त्यांचं कसं नाव घेतात? ज्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही त्यांच्या पुढं 5 गाड्या, मागं 5 गाड्या. अध्यक्ष महोदय, एकेकाला प्रोटेक्शन किती? मग तुम्ही आता उठून सांगाल की ते खाजगी प्रोटेक्शन आहे. आम्हाला काय माहिती खाजगी का खोटं? एखादा माणूस एवढे गुंड घेऊन फिरतो असा त्याचा अर्थ झाला. आयदर सरकारचं प्रोटेक्शन आहे किंवा सरकारच्या मान्यतेने तो ते काय ते बाउन्सर घेऊन फिरतो. बाउन्सर घेऊन फिरायचा कुणाला अधिकार आहे? काय आहे? किती आहे? अध्यक्ष महोदय, त्यामुळं सरकारने त्याकडे बघण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आता आज कोणीतरी ते कॉमेडियनने काहीतरी कविता वगैरे म्हटली, त्याच्यावर केस झाली. पण लोकांनी मागणी करून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सोलापूरकर आणि ह्या सगळ्यांच्यावर केसेस होत नव्हत्या. फार कष्टाने जीवावर आल्यावर त्या कोरटकरवर केस झाली असेल, कोर्टाने नाकारलं म्हणून. अध्यक्ष म्हणजे सरकार काय करतंय? त्या कॉमेडियनवर लगेच गुन्हा. पण अध्यक्ष मध्ये आता महाराष्ट्रात इथं राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, महात्मा फुलेंच्या बद्दल असे बरेच लोक आमच्या महापुरुषांच्यावर, सत्पुरुषांच्यावर बोलले. तो अपमान चालतो, काय प्रॉब्लेम नाही. पण अध्यक्ष महोदय, तो कोण कॉमेडियन आहे त्यानं काय सध्याच्या प्रचलित नेत्यांच्यावर बोललं तर लगेच केस. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर मागच्या 3 वर्षात जे बोलले त्या सगळ्यांच्यावर, आमच्या महापुरुषांवर, संत पुरुषांवर जे भूमिका ज्यांनी मांडली त्यांच्यावर केसेस, FIR दाखल करायची घोषणा त्यांनी आज करावी आणि उद्या सकाळपर्यंत सगळ्यांच्यावर घोषणा FIR दाखल करून दाखवाव्यात आणि त्याची अध्यक्ष महोदय ताबडतोब हे करावं अशी माझी त्यांना विनंती आहे, ऍक्शन घ्यावी. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार शेवटचे 3च मुद्दे आहेत. MIDC मध्ये एक महाव्यवस्थापक विधी पदावर कार्य करणारी एक महिला आहे. लॉ फर्मची बिलं काढण्यासाठी तिने 35% मागितले. ते नकार दिल्यावर ही महिला जी कोणी आहे ती महिला त्या लॉ फर्मच्या भागीदाराच्या घरात घुसली. 2,20,000 रुपये तिने घेतले आणि सही केलेले चेक जबरदस्तीने घेऊन गेले. त्यावर ACB कडे चर्चा झाली, उद्योग सचिवांच्याकडे चर्चा झाली, नो चर्चा. त्याच्या MIDC ने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली, तिचं उत्तरही तिने दिलं नाही. पण MIDC ने अध्यक्ष महोदय, MIDCच्या प्रशासनाने स्मरणपत्रही काढलं, नोटिसीला स्मरणपत्र काढलं अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीमागे घालण्याचं काम आज अध्यक्ष महोदय आपल्या सरकारकडून होतंय. आणि हो अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की या निमित्ताने आपल्या राज्यातल्या आता काही मंत्र्यांची रेड कार्ड जाहीर झाले मधल्या गोष्टीत,
आता शेवटचे दोनच मुद्दे राहिले ते मी मांडतो. अध्यक्ष महोदय, ठाण्यातील घोडबंदर मार्गाला समांतर खाडी किनारा मार्ग MMRDA मार्फत उभा करण्यात येतोय. कंत्राट एका वादग्रस्त कंपनीला देण्यात आलंय. ठीक आहे, कंत्राट वाटप करण्यापूर्वी खरं म्हणजे सागरी किनारा नियमन कायदा, संरक्षण विभाग, पर्यावरण विभाग यांच्या परवानग्या घेण्यात यायला पाहिजे होत्या. यांच्या कुणाच्या परवानग्या न घेता अध्यक्ष महोदय जमीन पण अजून हाती ताब्यात नाहीये तरी टेंडर देऊन टाकलं, कंत्राटाचं वाटप करून टाकलं. आचारसंहिता लागण्याच्या आधीच हा निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, का झालं, कशासाठी? सगळे नियम डावलून कॉन्ट्रॅक्ट देण्याची गडबड विधानसभेच्या आधी का झाली याचा खुलासा मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात करावा. अध्यक्ष, तेच मुंबई महानगरपालिकेत झालं. पत्ता भूसंपादन ताब्यात नसताना जमीन कोट्यावधीचे कंत्राट वाटली गेली. हजारो कोटींची कंत्राटे नियमबाह्यरित्या निविदा किमतीपेक्षा जास्त रकमेने वाटप करण्यात आली. वर्सोवा भाईंदर 23 किलोमीटरची किनारपट्टी अधिग्रहण जमिनीचा हात न घेता, परवानग्या न घेता मगाशी सांगितलेल्या त्याचं वाटप महानगरपालिकेने घेतलं. हजारो कोटीची कंत्राटे नियमबाह्यरित्या निविदा किमतीपेक्षा जास्त रकमेने घाई गडबडीने का वाटप केली? कोणी फार आग्रह केला होता काय? कोण वाट बघत होतं ते रस्त्याच्या वरून जाण्यासाठी? अध्यक्ष महोदय, फार 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 मोठा घोटाळा चालू आहे अध्यक्ष महोदय. आणि काम कुणाला? मेगा इंजिनिअरिंग, नवयुगा इंजिनिअरिंग, एफकॉन्स, जे कुमार, ठाकूर इन्फ्रा, ॲपको या 4-5 खेळातच हे सगळे रस्त्याचा खेळ चालू आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण स्वतः लक्ष घालावं. आपण मंत्री होता त्यामुळे तुम्हाला हे सगळं माहीत असेल असं मला खात्री आहे आणि त्यामुळे तुम्ही याच्यात लक्ष घातलं. आता विरार अलिबाग मल्टीबोर्ड कॉरिडॉर, नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे, भंडारा गोंदिया एक्सप्रेसवे, नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे, कोस्टल रोड, पुणे रिंग रोड, समृद्धी महामार्ग, जालना नांदेड एक्सप्रेसवे या सगळ्या कंपन्यांना निविदेपेक्षा जास्त टेंडर म्हणजे 100 रुपयाचं काम 135 आणि 140 रुपयाला देण्याचं काम झाले. आणि या सगळ्या बऱ्याचशा कामात वाटप करायच्या आधी भूमी अधिग्रहण न करता, पर्यावरण विभागाच्या परवानग्या न घेता झाले. बरीचशी कामे कार्यारंभ आदेश मिळण्यापूर्वी सुरू करण्यात आलेली आहे. कॉन्फिडन्स बघा कॉन्ट्रॅक्टरचा, त्याला वर्क ऑर्डर मिळायच्या आधी त्याचं काम चालू झालेलं आहे. आणि अध्यक्ष मध्ये सगळ्यात गंभीर म्हणजे गौण खनिजाचे देखील बेकायदेशीर उत्खनन या बहुतेक बऱ्याच कंपन्यांनी केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात शासनाची रॉयल्टी, स्वामित्व धनाचे नुकसान होते. संपूर्ण नियमबाह्य प्रक्रियेमध्ये सन्माननीय विधानमंडळ सदस्यांनी विधानमंडळात वारंवार तक्रार करून देखील अद्यापर्यंत त्यावर कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. अध्यक्ष महोदय, बरंच काही बोलण्यासारखं आहे. आता बोलून बोलून विरोधी पक्ष याच्यात शेवटचा अर्धा मुद्दा आहे. शेवटचा, वांद्रे इथल्या शासकीय जमिनीवर बेकायदेशीररित्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवला जातोय. आता लोढा साहेब नाहीत, तेच ह्याच्यात तज्ञ आहेत. खरं म्हणजे शासकीय वसाहत नंबर भूमी क्रमांक 629 वांद्रे पूर्व शासकीय वसाहत आहे. तिथं मुंबई येथील शासनाच्या अनिवासी गाळे वाटप जागेवर SRA मार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे तिथं शासकीय वसाहत होती, तिथं झोपडपट्टी दाखवली आणि झोपडपट्टीला परवानगी दिली. ही जागा शासनाची सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना देखील त्यावर बालाजी शॉपकीपर्स, प्रिमायसेस सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे गणनाकृत झोपडपट्टी असा उल्लेख करून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजुरीसाठी सादर केलेले सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं सिद्ध झालेलं आहे. तरी देखील कोणती कारवाई नाही. SRA योजनेचं काम आता सुरळीत चालू आहे, तिथं काय कोणी थांबवलं नाही. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं हे सगळं चाललंय ते जर बघितलं तर अध्यक्ष महोदय अवघड आहे. अध्यक्ष महोदय, असाच प्रकार कायम विना अनुदान दिव्यांग शाळांच्या बाबतीत घडलाय. 16 जुलै 24 रोजी शाळांना अनुदान देण्यासाठी धोरण जाहीर झालं. शासनाने आयुक्तामार्फत प्रस्ताव मंजुरीसाठी मागवले. आयुक्तांनी शासनाने जाहीर केलेल्या धोरणातील बाबींची पूर्तता करत असलेल्या शाळां देखील धोरणात नमूद न केलेल्या बाबींसंदर्भात त्रुटी काढून आणि त्यापूर्तीची
त्रुटीची पूर्तता करण्याची संधी न देता आपल्या स्तरावर नामंजूर केले. म्हणजे काही फॉल्ट नसताना त्यांना काहींना नामंजूर केले. नामंजूर करण्याचे अधिकार आयुक्तांना नसताना देखील शासनाच्या अधिकाराचा वापर आयुक्तांनी करून हे बेकायदेशीर निर्णय घेतलाय. अध्यक्ष महोदय, सर्व प्रकारची चौकशी झाली पाहिजे. त्यात धोरणात नमूद केलेल्या नुसार ज्या पात्र शाळा आहेत त्यांना खरं म्हणजे अनुदान दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी एवढंच सांगेन की आपल्या बघा आता जनता म्हणते, आता बघा आमची आठवण येते का, पेरले ते उगवेल का, उगवेल ते टिकेल का, टिकेल ते विकेल का, या चक्रात अडकलोय आम्ही. राब राब राबणाऱ्या हातांना सांगा काय देता तुम्ही, सांगा आमच्या कष्टाचा मोल होतो का, म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का. मोठ्या कष्टाने आई वडिलांनी शिकवलं आम्हाला, फिरफिर फिरलो पण काम नाही हाताला, आमच्या आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल का, म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का. लाडकी लाडकी म्हणून केले आमचे नुकसान, सांगा कधी मिळणार आम्हाला मान सन्मान, पैसे दिले म्हणजे सारेच होते का, म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी आजही वाहत्या नदीतून वाट काढतोय, जंगल जमिनीसाठी लढतोय, आमचे हक्क मागतोय, आमचे हक्क आम्हाला मिळतील का, म्हणून धोरण ठरवताना बघा आमची आठवण येते का. असं कसं, जसं तसं आता मिळाले बहुमत, तुम्ही म्हणाले महाराष्ट्र आता थांबणार नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळो, बेरोजगारी दूर हो, महिलांना सन्मान मिळो, सुख समृद्धी शांती नांदो, एवढीशी तरी अपेक्षा महाराष्ट्राने ठेवावी का, म्हणून धोरण बनवताना बघा महाराष्ट्राच्या जनतेची आठवण येते का. धन्यवाद. माननीय ज्येष्ठ सभागृहाचे आपले सदस्य जयंत पाटील साहेब, खूप छान भाषण केलं आपण, पण त्याच्यामध्ये 266 नियमांतर्गत आपलं थोडं झक मारणे हा शब्द रेकॉर्ड झालेला आहे, तो व्हायरल होऊ नये. क्रमांक नाही, तुमचं भाषण व्हायरल होऊ नये बाहेर.